इच्छुकांचं टेन्शन वाढवणारी बातमी. महापालिका निवडणुकांमध्ये जागांची अदलाबदल होणार का? महायुतीमधून पहिली प्रतिक्रिया. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं. त्यानंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. मात्र या निवडणुका युती आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची परीक्षा होणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीसंदर्भात बोलताना आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जागा वाटपाचा निकष अद्याप ठरलेला नाही. ज्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या, ज्या सिटिंग जागा आमच्या आहेत त्या जागा आमच्याच आहेत आणि हा विषय जर गुंतागुंतीचा होत असेल तर त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. त्यावर मार्ग निघू शकतो. मात्र आम्ही महायुतीच्या माध्यमातून या सर्व निवडणुका लढणार आहोत. फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते असं महाजन यांनी म्हटलेलं आहे. कुठे जळगाव महानगरपालिका 57च्या 57 जागा भाजप लढणार. मला वाटतं आमच्यामध्ये कुठेही वाद नाही. काल मी स्वतः रात्री 11, 11:30, 12पर्यंत आमच्या पक्षाच्या मिटिंगला होतो. 6 लोक आमचे नेते होते. त्याच्यापूर्वी महायुतीची बैठक झाली. मान्य चव्हाण साहेब, आमचे मान्य बावनकुळे साहेब त्या बैठकीला हजर होते. तिन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी हजर होते. आमच्यामध्ये कुठेही ताणतणाव नाही. अजून जागा वाटपाचा निकष ठरलेला नाही, पण साहजिक आहे ज्या ठिकाणी आमच्या सिटिंग जागा होत्या, ज्या आम्ही निवडून आलेलो होतो चिन्हावर, त्या आमच्या आहेत. आणि म्हणून हाही प्रश्न जर अधिक काही गुंतागुंत होत असेल किंवा काही अडचण असेल तर बोलून चर्चा करून यावर तोडगा निघू शकतो, मार्ग निघू शकतो. पण आम्ही महायुतीत लढणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.